गौतम बुद्धांकडे खूप लोक यायचे. बऱ्याच लोकांना त्यांचा शिष्य बनण्याची इच्छा असायची. संघ सर्वांसाठी खुला असायचा, पण तथागत गौतम बुद्ध सर्वांनाच संघात सहज प्रवेश देत नसायचे. ते संघात येऊ इच्छिणाऱ्यांची वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा घ्यायचे. एकदा असाच एक तरुण त्यांच्या भेटीला आला. त्याने संघात सामील होऊन गौतम बुद्धांचा शिष्य होण्याची इच्छा व्यक्त केली. तथागत त्याला म्हणाले, ठीक आहे, पण त्याआधी तू पूर्ण 1 दिवस व 1 रात्र स्मशानात राहायला पाहिजे. स्मशानात राहून परत इथं ये. तिथं तुला काय अनुभव आला ते येऊन मला सांग. हे ऐकताच तो तरुण घाबरला. तो बुद्धांना म्हणाला, बुद्ध, दिवसा ठीक आहे, पण स्मशानात रात्र घालवणं खतरनाक, धोकादायक आहे. गौतम बुद्धांनी त्याला विचारलं, कसला धोका? तरुण म्हणाला, बुद्ध, स्मशानात भूतं असतात, ते मला पकडतील. बुद्ध म्हणाले, तू भूतांना पाहिलं आहेस का? तो म्हणाला, नाही, पण मी ऐकलं आहे आणि खूप ऐकलं आहे आणि अशा काही लोकांना पाहिलं आहे ज्यांना भूताने पछाडलेलं आहे. त्यांच्या अंगात भूतं येतात, ते चित्रविचित्र हालचाली करतात. बुद्ध म्हणाले, मग ही तुझ्यासाठी सुवर्ण संधी आहे. भूत प्रेत असतात की नाही हे तू 1 दिवस आणि 1 रात्र तिथं राहून पाहू शकतोस, आणि मग मला येऊन सांग की भूतखेत असतात की नाही. आणि मग मला येऊन सांग, तुला तिथं काय अनुभव आला, भूतं भेटली का? जर ती तुला भेटली तर ती कशी होती, काय करत होती हे तू मला येऊन सांग. आणि जर का ती तुला दिसलीच नाहीत तर मग तुलाही कळेल की जगामध्ये भूतं नसतात. तू जा, घाबरू नको, आणि तिथं जे काही होतं ते येऊन मला सांग. तेव्हा तो तरुण म्हणाला, ठीक आहे बुद्ध, तुमची इच्छाच असेल तर मी 1 दिवस 1 रात्र स्मशानात राहतो. बुद्ध म्हणाले, ठीक आहे, आता तू आराम कर आणि सकाळी लवकर उठून स्मशानात जा. बुद्धांनी त्याची झोपण्याची व्यवस्था करायला एका शिष्याला सांगितलं. तो तरुण त्या शिष्यासोबत झोपायला निघून गेला. बुद्धांनी आपल्या 4 शिष्यांना सांगितलं, तो तरुण उद्या सकाळी स्मशानात जाईल. तुम्ही त्याच्या मागे काही अंतरावरून गुपचूप जा आणि त्याच्यावर नजर ठेवा, पण तुमची चाहूल त्याला लागायला नको. त्याच्यावर लक्ष ठेवा, त्याची काळजी घ्या. सकाळी तो तरुण बुद्धांकडे आला. त्याने बुद्धांना वंदन केले व तो म्हणाला, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी आत्ता स्मशानात जात आहे. बुद्धांनी त्याला जाण्याची परवानगी दिली. तो तरुण गेला व दुसऱ्या दिवशी सकाळी बुद्धांकडे परत आला. बुद्ध त्याला पाहून हसले. ते त्याला म्हणाले, तू पूर्ण दिवस, पूर्ण रात्र स्मशानात राहिलास. तू काय पाहिलंस आणि तू त्यातून काय शिकलास? तो तरुण म्हणाला, बुद्ध, जेव्हा मी सकाळी तिथं पोहोचलो तेव्हा तिथं एक प्रेतयात्रा आली. त्यात काही लोक शांत होते तर काही लोक आनंदी दिसत होते. तिथं काही लोक बोलत होते. मरणारा खूप पुण्यवान होता. त्याने खूप चांगली कर्म केली होती. त्याच्या मुलाने वडिलाच्या चितेला अग्नी दिला. थोड्या वेळ तो तिथेच उभा होता. एक एक करून जमलेले लोक परत जात होते. तेव्हा तो मुलगाही तिथून परत गेला. थोड्या वेळाने स्मशानात पुन्हा 2 प्रेतयात्रा आल्या. त्यातली एक प्रेतयात्रा श्रीमंताची होती. ती खूप सजवलेली होती. तिच्यासोबत खूप लोक होते. त्याची चिता चंदनाची होती. दुसरी प्रेतयात्रा एका गरीब माणसाची होती. ती साधारण होती. त्यात लोकही कमी होते आणि गरीब माणसाची चिता साध्या लाकडाची होती. पहिली श्रीमंताची चिता पेटवण्यात आली. नंतर गरिबाची चिता पेटवण्यात आली. त्यानंतर सगळी माणसं तिथून निघून गेली. मी तिथेच उभा राहून हे सगळं पाहत होतो. बुद्ध म्हणाले, ह्या चिता पाहून तुला काय समजलं? तो म्हणाला, बुद्ध, दोन्ही चिता समान होत्या. दोन्ही शरीरं त्या चितांवर सोबतच जळत होती. दोन्ही शरीरं त्यात जळून गेली. शेवटी जे शिल्लक राहिली
ती राख होती, तीही एकसारखीच होती. बुद्ध त्यानंतर त्या रात्री आणखी एक प्रेतयात्रा तिथं आली. ती एका स्त्रीची होती. त्या स्त्रीचा पती खूप दुःखी होता. सोबत आलेली सगळी माणसंही खूप दुःखी होती. ती माणसं त्या स्त्रीच्या पतीचं सांत्वन करत होती. बुद्ध मी पाहिलं की त्यात खूप लोक ज्ञानी होते. ती सगळी ज्ञानाच्या गोष्टी करत होते, ज्ञानाच्या गोष्टी बोलत होते. ती म्हणत होते, सर्वांना इथे एक ना एक दिवस यायचं आहे, म्हणून आपण आपले जीवन न्यायाने आणि परोपकाराने सत्याच्या मार्गावर जगायला हवे. म्हणून आपण आपल्या मनात न्यायाची, परोपकाराची भावना जपायला हवी. आयुष्य सत्याच्या मार्गावर जगायला हवे. कुणाला त्रास देऊ नये. पैशाच्या मागे लागून काही होत नाही. शेवटी प्रत्येकाला स्मशानात चितेवरच जळायचं आहे. त्यानंतर तिथं कुणी आलं नाही आणि मी पूर्ण रात्र तिथंच राहिलो आणि आता तिथून उठून तुमच्याकडं आलो. बुद्धांनी त्याला विचारलं, तुला तिथे भूतप्रेत दिसली का? तुला तिथं भूत दिसली का? तरुण म्हणाला, नाही, मला तिथं भूत नाही दिसली. पूर्ण रात्र मी स्वतःलाच भीत होतो. प्राण्यांच्या आवाजाला भीत होतो. झाडांच्या पानाची सळसळ झाली तरी त्या आवाजाला मी घाबरत होतो. मी रात्रभर जागा होतो, पण मला भूत दिसले नाहीत. बुद्ध म्हणाले, ठीक आहे, आता तू जा, आराम कर. उद्या परत तुला एक दिवस आणि एक रात्र स्मशानात घालवायची आहे. तो तरुण म्हणाला, तुम्ही काय बोलत आहात बुद्ध? तुमच्या सांगण्याप्रमाणे मी एक दिवस आणि एक रात्र त्या स्मशानात कशी घालवली ते माझं मलाच माहीत आहे. आता मी पुन्हा तिथं जाणार नाही. बुद्ध म्हणाले, हे बघ, तिथं जाऊन तुला जी महत्त्वाची गोष्ट मिळायची होती ती मिळालेली नाही. स्मशानामध्ये एक दिवस आणि एक रात्र घालून तुला जे साध्य करायचे होते ते तुला साध्य झालेले नाही. त्यामुळे तू आणखी एक दिवस आणि एक रात्र तिथं राहा. तुला ती महत्त्वाची गोष्ट सापडेल. तो तरुण म्हणाला, ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी उद्या पुन्हा एक दिवस आणि एक रात्र जाऊन राहीन. तो तिथून आराम करायला निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी बुद्धांची परवानगी घेऊन तो पुन्हा स्मशानात गेला. एक दिवस एक रात्र घालवून तो दुसऱ्या दिवशी बुद्धांकडे परत आला. बुद्धांनी त्याला विचारलं, तुला ती महत्त्वाची गोष्ट सापडली का? तो म्हणाला, हो, सापडली. बुद्ध म्हणाले, तर सांग मला, तुला तिथं काय सापडलं? मी पाहिलं की काही लोक माझीच प्रेतयात्रा घेऊन स्मशानात आले. त्यांच्यासोबत आणखी काही लोक होते. मी पाहिलं, मला चौघांनी खांद्यावर घेतलं होतं. माझे वडील माझ्या पुढे चालत होते. काही लोक माझ्या मागून चालत येत होते. काही लोक माझ्यावर फुलं उधळत होती. सर्व लोक, माझे नातेवाईक, माझे वडील, माझा भाऊ खूप दुःखी आहेत. त्यातले काही लोक दुःखी असल्याचं नाटक करत होती, तर काही लोक माझ्या वडिलांना सांत्वना देत होते. माझा भाऊ लांब उभा होता. काही लोक त्याचेही सांत्वन करत होते आणि त्याला म्हणत होते, आता तूच सगळं सांभाळायचं आहे. या सगळ्याचा आता तू एकटा वारस आहेस, त्यामुळं तुलाच सगळं काही पाहायचं आहे. तेव्हा हताश होऊ नकोस, धीर धर. जीवन हे असंच असतं. प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंच असतं, इथंच यायचं असतं. काही म्हणत होते, खूप वाईट झालं. तो मुलगा अजून जवान होता, तरुण होता. त्यानं अजून जग काहीच पाहिलं नव्हतं. त्याच्यासोबत अशी दुर्घटना झाली. बुद्ध, त्यानंतर मला चितेवर ठेवण्यात आलं व सर्व सोपस्कार करण्यात येऊ लागले. मी चितेवर पडून हे सगळं बघत होतो. मी चितेवरून उठण्याचा प्रयत्न केला, पण मी उठू शकलो नाही. मला श्वास घ्यायचा होता, पण मी श्वास घेऊ शकत नव्हतो, कारण की माझ्या शरीरात श्वासच नव्हता. मला माझ्या वडिलांना मिठी मारायची होती. मला माझ्या भावाला मिठी मारायची होती आणि त्याला हे सांगायचं होतं, आई वडिलांची काळजी घे. पण मी हे सांगू शकत नव्हतो.
मी चितेवर पडल्या पडल्या फक्त सर्व काही पाहू शकत होतो. मी काही करू शकत नव्हतो. जागेवरून उठू शकत नव्हतो. बुद्ध त्यानंतर माझ्या चितेवर लाकडं ठेवण्यात येऊ लागली. माझ्या पूर्ण शरीरावर आणि शेवटी माझ्या चेहऱ्यावर सुद्धा लाकडांच्या त्या चादरी पलीकडं आता मला काही दिसेनासं झालं. त्यानंतर मला उष्णता जाणवायला लागली. तेव्हा मी पाहिलं, मला जाळण्यात येऊ लागलं होतं. माझे हात, पाय, पूर्ण शरीर सगळं जळत होतं. हळूहळू अग्नी वाढत होता. मला तिथून उठायचं होतं. माझा जीव गुदमरत होता. मला श्वास घ्यायचा होता, पण घेता येत नव्हता. मी काहीच करू शकत नव्हतो. मी त्या अग्नीत पूर्णपणे विलीन होऊन गेलो. पूर्ण रात्र मी स्वतःला त्या अग्नीत जळताना पाहत होतो. मी पाहिलं, अंतिम स्वरूपात शेवटी फक्त माझी राख शिल्लक होती. त्या रात्री ना मला भीती वाटली, ना मी घाबरलो, ना मला भीतीची जाणीव झाली. मलाच माहीत नाही कालची ती रात्र मी असा कुठे हरवलो होतो. सकाळ झाली तेव्हा मी तिथून तुमच्याजवळ आलो. तेव्हा मी तिथून उठून तुमच्याजवळ आलो बुद्ध. बुद्ध हसले आणि म्हणाले, आता तू संघात सामील होऊ शकतोस. ध्यान आणि ज्ञान मिळवण्यासाठी ध्यानाचं जे बीज आत असणं गरजेचं महत्त्वाचं आहे, ते बीज तुला काल रात्री तिथं सापडलं. जेव्हा तू तिथंच जाणलंस की सगळं काही नश्वर आहे. या जगात सगळे लोक स्मशानात गेल्यावर हे लक्षात ठेवतात की एक ना एक दिवस सगळ्यांनाच तिथं जायचं आहे. पण जेव्हा ते तिथून बाहेर पडतात तेव्हा ती गोष्ट ते विसरतात. आपलं आयुष्य तसंच जगतात जसं ते आधी जगत होते. तशीच कर्म करतात, तसेच अधर्म करतात, तशीच लालसा दाखवतात, तशीच ईर्ष्या बाळगतात, तशीच क्रूरता असते. जसे ते काही आधी वागत होते तसेच ते पुन्हा वागतात. आणि पुन्हा जेव्हा केव्हा स्मशानात जाण्याचा प्रसंग येतो तेव्हा ते पुन्हा भावनिक होतात. पुन्हा त्यांना ज्ञानप्राप्ती होते. पुन्हा त्यांना ज्ञात होतं की पुन्हा आपल्याला इथं परतच यायचं आहे. पुन्हा तिथून बाहेर पडलं की पुन्हा ते विसरून जातात. एक दिवस स्मशानात यायचं आहे हे पुन्हा पुन्हा विसरतात. पहिल्या वेळेस जेव्हा तू स्मशानात गेलास तेव्हा तूही त्या ज्ञानी माणसांसारखाच होतास. पण जेव्हा तू दुसऱ्यांदा स्मशानात गेलास तेव्हा तुझ्या आत ज्ञानाचे बीज उत्पन्न झाले आहे. आपण तोपर्यंत आयुष्याला नाही समजून घेत जोपर्यंत जीवनाला नाही समजून घेत. आपण तोपर्यंत आयुष्याला नाही समजत, जीवनाला नाही समजत जोपर्यंत आपण मृत्यूला समजून घेत नाही. जी व्यक्ती आजारी आहे तीच स्वास्थ्याचं महत्त्व समजू शकते. जे ध्यानाचे बीज तुला काल रात्री सापडले, आता तुला ते लक्ष बनवायचे आहे. आता तुला तुझे ते ध्येय बनवायचे आहे. आणि असं विशाल ध्येय तुझ्यात निर्माण होईल जे सर्वांना ध्यानाच्या सावलीत परिपूर्ण करेल. नमो बुद्धाय. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमो बुद्धाय.